बहुप्रतीक्षित आणि अतिप्रतीक्षित 2026 मध्ये होणारी नगर परिषद आणि नगरपंचायत भरती प्रक्रिया. या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आता नवीन परिपत्रकं बाहेर येत आहेत आणि याच माध्यमातून आपल्याला समजतंय की या भरती प्रक्रियेला आता वेग आलेला आहे. यामध्ये नवीनच या ठिकाणी एक अजून GR आपल्याला प्रसिद्ध झालेला पाहायला मिळतं किंवा एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं पाहायला मिळतंय. ते परिपत्रक नेमकं काय आहे, त्यामध्ये काय मायना आहे किंवा त्याचा अर्थ नेमका काय आहे याबद्दलची माहिती देण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओची लिंक तयारी करणाऱ्या त्या तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत मैत्रिणींपर्यंत पोहोचायला विसरू नका. बघा नेमका GR काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमकी माहिती काय आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत भरती 2026 नवीन GR आलेला आहे. भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे, भरती प्रक्रिया म्हणजे फक्त जाहिरात काढणं आणि परीक्षा घेणं ही होत नाही. लक्षात घ्या, हा जर जे इथं परिपत्रक बघितलं तर कधीच आहे तर 6/4/2026 आहे. म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं 6 एप्रिल 2026 या दिवशीचं हे परिपत्रक तुम्हाला पाहायला मिळतंय. कोणाच्या माध्यमातून काढलंय तर जिल्हा व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या माध्यमातून काढलेलं आहे. तुम्ही म्हणाल सर एका जिल्ह्याचं हे परिपत्रक आहे, मग याचा भरती प्रक्रियेसोबत संबंध काय, तेच नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट करून देतो. याचा संदर्भ जर बघितला तर काय काय आहे. नगर परिषद नगरपंचायत सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम 2023 याच्यामध्ये हे संदर्भ दिलेले आहेत. ते भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आहेत. ठीक आहे, त्यामुळे जास्त दाखवत नाही. आता नेमकं मूळ मध्ये याच्यामध्ये काय आहे. ठीक आहे, ज्या अर्थी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो GR क्रमांक सांगितलेला आहे अन्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील पदे सरळ सर्वेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. म्हणजे यापूर्वीच नगर परिषद संचालनालयाच्या माध्यमातून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या जे काही पदभरती आहे ती करण्यासंदर्भामध्ये जो आदेश आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मागे यांनी एक बैठक सुद्धा घेतली होती. नगर परिषद संचालनाच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक पार पडलेली होती. ज्या अर्थी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जो GR क्रमांक या ठिकाणी सांगितलाय अन्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मध्ये दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे काय तर जे पदभरती या ठिकाणी MPSC कडे नाही, MPSCच्या कक्षे बाहेरचे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब राजपत्रित गट क व ड संवर्गातील पदे सरळ सेवेने भरताना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी TCS ION ज्याला आपण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणतो किंवा IBPS यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार संबंधित प्रशासकीय विभाग किंवा कार्यालयाने निवड करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. म्हणजे दोन्हीपैकी एका कंपनीची निवड करावी आणि भरती प्रक्रियेला आता या ठिकाणी सुरुवात करावी अशा प्रकारचं या ठिकाणी हे परिपत्रक आहे. अशा प्रकारचा आदेश देणारे हे परिपत्रक आहे. तसेच आवश्यकतेनुसार या ठिकाणी निवड करण्यास सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित प्रशासकीय विभाग किंवा कार्यालयाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रियेसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी कंपनीसोबत सामंजस्य करार करण्याबाबत कळवलेले आहे. म्हणजे 2026 मध्ये जी भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे ती एक तर TCS किंवा IBPS या दोन्हीपैकी एका कंपनीच्या माध्यमातून राबवली जाते. अशा प्रकारचा या ठिकाणी या आदेशाच्या माध्यमातून निर्गमित होतोय. त्यांनी हे आदेशही दिलेले आहेत, यापूर्वी दिले होते. आता त्यांनी डायरेक्टली परिपत्रक काढून जिल्हा स्तरावरून या भरती प्रक्रियेला काय केलेलं आहे, सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये ही जाहिरात येऊन ठेपलेली आहे. ज्या अर्थी नगर परिषद नगरपंचायत सेवा प्रवेश नियम 2023 अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील नगर परिषद किंवा नगरपंचायत मधील गट क व गट ड पदाच्या स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन उपरोक्त नमूद दोन्ही कंपन्यांपैकी एक कंपनीची निवड करून
त्यांच्या समवेत सामंजस्य करून जाहिरात प्रसिद्ध करणे व तदनंतर सरळ सेवा भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा निवड समिती गठीत करणे आवश्यक राहील किंवा आवश्यक आहे. म्हणजे नगर परिषद संचालनालयाने काय सांगितलंय प्रक्रिया, तुम्ही एक जिल्हा निवड समिती या ठिकाणी गठीत करा, त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील, 7 सदस्यीय ती समिती असेल आणि या भरती प्रक्रियेची जबाबदारी TCS किंवा IBPS कडे असावी आणि त्या प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ही जिल्हा निवड समिती काय करेल, या ठिकाणी काम करेल. अशा पद्धतीनं एकंदरीत हे आदेश निर्गमित करण्यात आले आणि त्याच्यानुसार या रायगड जिल्हा प्रशासनानं काय केलेलं आहे, तर या ठिकाणी ही समिती सुद्धा स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्या अर्थी मी किशन जावळे हे कोण आहेत, तर जिल्हाधिकारी रायगड, नगर परिषद नगर पंचायत मधील गट क व गट ड च्या स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबतच्या प्रयोजनासाठी खालील प्रमाणे निवड समिती गठीत करत आहे. 7 सदस्यीय या ठिकाणी जी काही निवड समिती आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. कुठली, रायगड जिल्हा प्रशासनाने ही गठीत केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच प्रकारच्या समित्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन होणार आहेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांचं काम काय असणार, त्यांच्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणारी जी नगर परिषद आणि नगर पंचायत भरती प्रक्रिया आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्याच्यावरती या ठिकाणी वॉच ठेवणं हे या समितीचं काम असणार आहे. आणि या माध्यमातून आता ही समिती स्थापन झाली आणि याच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन होतील आणि ही लवकरच या ठिकाणी भरती प्रक्रिया या सुरू केल्या जाणार आहेत. लक्षात ठेवायचं, इथं जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे. यांनी इथं परिपत्रक जरी काढलं असलं तरी बाकीच्या समित्या सुद्धा जवळपास या ठिकाणी गठीत होणं निश्चित झालेलं आहे. कारण त्याच्यामध्ये कोण असलं पाहिजे, काय असलं पाहिजे हे सर्व एक निश्चित करून देण्यात आलंय नगर परिषद संचालनालयाच्या माध्यमातून. त्यामुळे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया काय होते आता, तर ही वेग घेते आहे आणि ही सुरू झालेली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण हे सुद्धा काय आहे, भरती प्रक्रियेमधला एक टप्पा आहे. याच्यानंतर आता कंपनी निश्चित होईल आणि कंपनी निश्चित झाल्याच्या नंतर मग जाहिराती या ठिकाणी येतील. कंपन्या सुद्धा जवळपास निश्चित झालेल्या आहे. मी शक्यता सांगतो बरं का, हे माझा अंदाज आहे, हे काही 100% या ठिकाणी खरं नाही. TCS या परीक्षेचं आयोजन या ठिकाणी करणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला. महत्वाचं आहे हीच अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलो होतो. जे तुमचे सहकारी असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा तुमच्या जवळचे कोणी तयारी करणारे असतील त्यांच्यापर्यंत निश्चितपणे या ठिकाणी काय करायचे, ही माहिती पोहोचवायची आहे. गट क आणि गट क संवर्गातील पदभरती या ठिकाणी राबवली जात आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या माध्यमातून. तयारीला लागायचं, वेग द्यायचा आणि वेळ सुद्धा द्यायचा आहे. ठीक आहे, अधिक माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट देत चला, जेणेकरून तुम्हाला इतर माहिती कोणती पाहिजे असेल तर ते दिली जाईल. आणि इतर माहितीसाठी सुद्धा आपला संपर्क क्रमांक आहे 9793924141 या नंबरवरती संपर्क करायला विसरू नका. ठीक आहे, चला थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.